श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत, तैसे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्या वरप्रसादे करून मूढा होई शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊन समर्था वदवावे आपुल्या चरित्रा, श्रवणे श्रोत्यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो. सुरत रुची घेऊनी सुमने, त्यासीस अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पीजे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनविती स्वामींप्रती, कृपा करोनी मजवरती बडोद्या प्रती चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी, मल्हार रावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकोनी या वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी, त्याने सत्वर येऊनी तात्यांप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीस. परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे, भक्ती वीण हटयोगे स्वामी कृपान होय. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, भावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे, ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजासी, आम्ही सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करोन न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतींसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेणे तो मंदमती, म्हणून योजिली कपटयुक्ती, परी ते सिद्धी ते न जाय. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी, मेण्यात घालोनी स्वामींसी तात्या साहेब निघाले. कडब गावाचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेणा आला, अंतरसाक्षी समर्थांना गोष्ट विदित जाहली. मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य वेचिले व्यर्थची. मग अपयशाते घेवोनी बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती, सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव नृप कार्याची धरुनी हाव, आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्राभूषणे धन आणि अनमोल रत्ने, देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिधली जावया. तो येवोनी अक्कलकोटी घेतले समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामीं पुढे ठेवित. ती पाहुनी समर्थांना तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी.
साहेबा विषप्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला, गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनांची प्रचिती आली. अघटित लीला दावेली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा ज्यावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय ज्यावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका, अनादिसिद्धा जगन्नायका. निशिदिनी शंकर सखा, विष्णूची या मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोऽध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.